महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय, कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही परत. नैतिकता आणि भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊतांचा टोला. सीमा आंदोलनात शिंदेंचं नाव नसल्याचा राऊतांचा आरोप. तर मराठी लोकांवर कर्नाटकात होणारे हल्ले दुर्दैवी असल्याचं वक्तव्य. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक. विधान भवनात सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीत ठरणार अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा. मराठी भाषिकांनी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल, अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं मत. एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. आज संमेलनाचा समारोप. मुलीच्या मागे का लागतोस असा जाब विचारत तरुणाचा खून. नांदेडच्या हदगावमध्ये 21 वर्षीय शेख अराफतला मुलीच्या 10 नातेवाईकांनी मारहाण केली. गुन्हा दाखल, सगळ्यांना अटक. महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा रविवार. प्रयागराजमध्ये भक्तांची अलोट गर्दी. आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान. कुंभस्नानासाठी उरले केवळ 4 दिवस. तेलंगणात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलन. 8 मजूर बोगद्यात अडकले. पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना मदत आणि बचाव कार्यात सहकार्याचं आश्वासन. 2000 काय, केंद्रानं 10,000 कोटी दिले तरीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणार नाही. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचा निर्धार. राष्ट्रीय धोरणानं तमिळ जनता 2000 वर्ष मागे जाण्याची भीती. दुबईत आज सुपर संडेचा सुपरहिट महामुकाबला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितची टीम इंडिया रिझवानच्या पाकिस्तानशी भिडणार. क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला. आज भारत जिंकल्यास यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी बाहेर फेकला जाणार, तर 2 विजयांसह भारत सेमीफायनल गाठणार. आठवड्यात काय काम केलं ते सांगा, अन्यथा राजीनामा द्या. अमेरिकेच्या शासकीय कर्मचाऱ्यांना एलन मस्कच्या खात्याकडून ईमेल. सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.